महाराष्ट्राच्या शौर्यगाथेचे प्रतीक असलेल्या 12 ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींनी युनेस्कोच्या 46व्या अधिवेशनात थेट जागतिक स्तरावर आपली ठसठशीत छाप उमटवली आहे। सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील रमेश बलुर्गी या आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर आणि कला शिक्षकाच्या अद्भुत कलेमुळे हे ऐतिहासिक कार्य शक्य झाले आहे। प्रतापगड, रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडू येथील जिंची या ऐतिहासिक दुर्गांची सजीव प्रतिकृती बलुर्गी यांनी साकारली आहे। या प्रतिकृती दिल्लीतील युनेस्कोच्या अधिवेशनात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे सादर करण्यात आल्या। अध्यक्ष रमेश झिरपे, उपाध्यक्ष ऋषिकेश यादव आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य कला प्रदर्शने साकारण्यात आली। विशेष म्हणजे बलुर्गी यांनी प्रत्यक्ष गडांना भेट न देता गिर्यारोहण संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या ड्रोन स्कॅनिंग, मोजमाप आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रतिकृती साकारल्या आहेत। या कलाकृती तयार करताना कागदाचा लगदा, ॲक्रेलिक रंग, सनबोर्ड, लाकडाचा भुसा आणि फेविकॉल यांचा वापर करण्यात आला। रायगड आणि राजगडच्या प्रतिकृती या 350 किलो वजनाच्या असून इतर किल्ल्यांचे वजन अंदाजे 80 ते 150 किलो दरम्यान आहे। वाहतुकीसाठी लोखंडी फ्रेम आणि चाकांची व्यवस्था ही वेगळी करण्यात आली होती। या अद्वितीय कलाकृतींची पहिली बातमी तरुण भारत या वृत्तपत्रात शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाली होती। गडकोट जागतिक वारसा ठरवण्यासाठी सांगलीचा हातभार अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या बातमीनंतर अवघ्या 5 महिन्यात युनेस्कोने या दुर्गांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा बहाल केला। या ऐतिहासिक घडामोडीत एका सांगलीकराचा मोलाचा सहभाग असणे हा सांगलीसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे।